नमस्कार, मी शैलजा जोगल। ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी तिळाची लागवड करतात। तिळाची लागवड करताना सुधारित तंत्राचा वापर केल्यास उत्पादन वाढते। उन्हाळी तीळ पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रातील तज्ञ तुषार पाटील यांच्याकडून। महाराष्ट्रात साधारणपणे खरीप हंगामात ती मोठ्या प्रमाणात घेतली जात असली तरी उन्हाळ्यात त्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसत असल्यामुळे पंजाबराव कृषी विद्यापीठाने एकीटी 101 हे वाण तयार केलेले असून 90 ते 95 दिवसात हे वाण तयार होते व हे वाण 5 ते 6 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळत असते। पेरणी करण्यापूर्वी एक नांगरटी व 2 ते 3 कुळाच्या पाळ्या द्याव्यात। एका ठिकाणी पाणी थांबू नये यासाठी फळीच्या साहाय्याने जमीन सपाट करून घ्यावी। कमी कालावधीत जास्त उत्पादनाचे उत्पन्न असून तिळीची लागवड आपण ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर 15 फेब्रुवारीपर्यंत करावी। तीळ पेरणी करत असताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर ठेवावे। तसेच 2 पिकातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावे। पेरणी करताना बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे। हेक्टरी 2.5 ते 3 किलो पेरणीसाठी बियाणे लागत असून पांबरीने त्याची पेरणी करावी। पेरणी करताना वाळू मिश्रित किंवा चांगलेच गाळलेले शेणखत मिश्रित करून तिळीची पेरणी पांबरीने करावी। तीळ पेरणी करत असताना खताची मात्रा 50 किलो प्रति हेक्टरी म्हणजे 108 किलो प्रति हेक्टरी युरिया द्यावा। पेरणी करताना 54 किलो युरिया व 21 दिवसानंतर 54 किलो युरिया खत देण्यात यावे। पिकास हवामान हे 15 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना त्याची पेरणी करावी। तसेच कैक वाढीसाठी त्याचे 25 ते 27 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर व फूल व फळ धरण्याच्या वेळी 32 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तिळीला पीक मानवत असते। 40 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर असल्यास तिळीची फुलांची गळ जास्त होत असते। तीळ पिकास जमीन ही मध्यम जमीन असावी, मध्यम ते भारी जमीन असावी। तसेच पाणथळ जमीन तीळ पिकास योग्य नसते। तीळ पिकास खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असून शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रति हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे। तसेच पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र व 25 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावा व 3 आठवड्यानंतर 25 किलो नत्र देण्यात यावे। पेरणीनंतर रोप अवस्थेत हे पीक असताना नाजूक असल्यामुळे इतर पिकांबरोबर व अन्नद्रव्याची ती बरोबरी करू शकत नाही। त्यामुळे तिळीस पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी व पहिली निंदणी करावी व 30 ते 35 दिवसांनी 30 ते 35 दिवसांनी कोळपणी व निंदणी करून शेत स्वच्छ ठेवावे। त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते। जरुरीप्रमाणे 10 ते 12 दिवसांनी पाण्याची पाळ्या द्याव्यात। एकूण 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या दिल्यास तीळ पिकाचे उत्पादन चांगले होत असते। महत्त्वाचे म्हणजे फुलोरा असताना व त्याचे कॅप्सूल भरत असताना तीळ पाणी देणे अत्यंत गरजेचे असते। तीळ पिकास खरीप हंगामात जेवढ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसत असतो तेवढा त्यापेक्षा कमी प्रमाणात उन्हाळ्यात आपल्याला दिसून येत असतो। उन्हाळी तीळ रोग व किडीचे प्रमाण खरीप हंगामापेक्षा कमी असते। महत्त्वाचे तीळ पिकात पाणी गुंडाळणे अळी तसेच पिकात प्रामुख्याने पाणी गुंडाळणारी अळी व शेंगा पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो। तसेच तुडतुड्यांचा प्रभाव देखील असल्यामुळे तीळ पिकास पीक संरक्षण करणे गरजेचे असते। त्यासाठी क्विनॉल फॉसची 20 ml 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। तसेच तीळ पिकामध्ये पूर्णगुच्छ मर पानावरील ठिपके यासारखे रोग दिसून येत असतात। उन्हाळी तीळ पिकाचा कालावधी हा 85 ते 90 दिवसाचा असतो। पीक पिवळे झाल्यानंतर म्हणजे पाने पिवळे झाल्यावर व बोंडे पिवळे झाल्यानंतर पीक हे कापणीस येते। कापणी केल्यानंतर तीळ पिकाच्या पेंड्या कराव्यात व 5 ते 6 पेंड्या करून त्याची खोपडी उभारावी। खोपडी केल्यानंतर हे पीक 7 ते 8 दिवस उन्हात कोरड्या होत असतात व त्यानंतर ताडपत्री टाकून तीळ पिकाची मळणी करावी।